3486 पर्यंत 3479 ते 3486 पर्यंत ते अभंग आहेत, त्याचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. नाही घाटावे लागत एका शिते कळे भात, क्षीर निवडिते पाणी चोची हंसाची ये आणी, आंगडे फाडून घोंगडे करी अवकळा तया परी, तुका म्हणे कण भुसी निवडे कैचा शीन. 3479 3479. आता तुकोबराय या अभंगामध्ये अशा प्रकारे सर्व दृष्टांतच देतात व त्या दृष्टांताच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये सूचित करतात. तर प्रथम दृष्टांत देतात. नाही घाटावे लागत एका शिते कळे भात. एका शिते भात कळे घाटावे लागत नाही. घाटावे पूर्ण भात जो आहे तो पूर्ण भातच आपण चेपून बघावा, चेंगरून बघावा किंवा पळीने त्याला ढवळून बघावं असे काही त्याची आवश्यकता नसते. तो एक त्याच्यामधला एक शीत घेतला आणि आपण जर का चेपून बघितला तर तो शिजलेला असेल तर सर्व भातच शिजलेला आहे अशा प्रकारचं त्याच्यामधून लक्षात येऊ शकतं. त्याप्रमाणे तुम्ही जरी एवढं काव्य केलं असेल तरी त्या काव्यामधील एखादं चरण जरी आम्ही बघितलं तर आमच्या ते लक्षात येऊ शकतं की तुम्ही हे काव्य जे आहेत ते आधी करून जे ज्ञानोबा तुकोबराय ज्ञानोबरायांचं जे काव्य आहेत आधी करून अनेक संतांचं जे काव्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही बदल केलेला आहे. अशा प्रकारचं तुकोबरायांचे माऊलींचे जे अभंग आहेत त्याच्यामध्ये एखादा शब्द जरी राहिला किंवा एखादा शब्द जरी अधिक झाला तर ते फक्त गाणाऱ्याच्या ज्याला त्याचं काही अर्थ ज्ञान नाही त्याच्यासुद्धा लक्षात येतं की इथे काहीतरी वेगळं काहीतरी गडबडी इथे झालेली आहे अशा प्रकारचे त्यांच्या लक्षात येऊ शकतं. तर जे त्याचे मर्मज्ञ आहेत त्यांच्या तिथे सहज गोष्टी त्यांच्या लक्षात येऊ शकतात. अशा प्रकारची स्थिती असल्यामुळे तुम्ही जरी ह्या गोष्टी केल्या असल्या, तुम्ही जरी याच्यामध्ये थोडे जरी काही केलं असेल याच्यामध्ये बदल तर ते आमच्या लक्षात येतं. अशा प्रकारचं तुकोबराय त्यांना उद्देशून बोलत आहेत. ज्याप्रमाणे भात कळण्यासाठी पूर्ण भात पाहावा लागत नाही त्याप्रमाणे तुमचं वाङ्मय आम्हाला सगळं शोधावं लागणार नाही. आम्ही एखादं त्याच्यामध्ये वाक्य जरी बघितलं तर ते आमच्या लक्षात येऊ शकतं की हे तुम्ही केलेलं नाही किंवा हे तुम्ही त्याच्यामध्ये घातलेलं आहे. अशा प्रकारे पुढे सांगतात. क्षीरे निवडिते पाणी चोची हंसाचे आणि, हंसाची चोची आणि चोची क्षीर पाणी निवडिते. ज्याप्रमाणे हंसाची जी चोच असते त्याच्यामध्ये सामर्थ्य दिलेलं आहे भगवंताने की क्षीर म्हणजे दूध आणि पाणी हे वेगवेगळे त्याचं वेगवेगळं म्हणजे विश्लेषण त्याचं ती करू शकते. त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. का चाचूचेनी सांडसे खांडेजे पय पाणी राजहंसे, तैसे ज्ञान विज्ञान तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. असे भगवंत ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे तुकोबराय येथे तोच दृष्टांत देतात. ज्याप्रमाणे हंसाच्या चोचीमध्ये ती सामर्थ्य आहे की क्षीरामध्ये म्हणजे दुधामध्ये जर का पाणी टाकलं तर तो वेगळं करू शकतो. त्याप्रमाणे इथे तुम्ही जे याच्यामध्ये ज्याप्रमाणे अमृत स्वरूप असणारं जे वाङ्मय आहे संतांचं जे की सर्वांना परमसुखाला प्राप्त करून देणारं आहे ते त्या वाङ्मयामध्ये तुम्ही जे पाणी म्हणजे जे अमृताहून कनिष्ठ अशा प्रकारचं आहे अशा प्रकारचे तुम्ही तुमचे जे आचरण नसताना जे तुम्ही वाक्य त्याच्यामध्ये घातलेले आहेत ते वाक्य त्याच्यामध्ये प्रभाव तुमचा असा दूषित अशा प्रकारचा प्रभाव त्याच्यामध्ये दिसून येतो आणि आम्ही तो दूर करू शकतो राजहंसाप्रमाणे. पुढे सांगतात. आंगडे फाडून घोंगडे करी अवकळा तया परी. आता एकाच्या अंगावरती आंगडं होतं म्हणजे अंगरखा आपण त्याला आता शर्ट म्हणतो ते त्याच्या अंगावरती होतं तर त्याने काय केलं तर ते आंगडं फाडून घेतलं आणि त्याचं काही घोंगडं केलं म्हणजे त्याची गोधडी केली, त्याचं काय केली वाकळ केली आणि तो त्याच्यावर झोपला. परंतु वरून काही सगळा उघडा तो अशा प्रकारे झाला आणि त्याची काय झाली
अवकाळ त्याच्यामधून झाली, दुर्दशा त्याची झाली, त्याप्रमाणे जे त्याचा अंगारखा जो होता तो त्याचं रक्षण करणारा होता. खाली नसतं तरी एखाद वेळेस चालला असतं, त्याचं तो रक्षण करणारा होता. परंतु त्यांनी काय केलं, तो फाडून त्याचं हे केलं, गोधडी केली, घोंगडं केलं, तर त्याची ती अवकाळा झालेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही या संतांमध्ये ते संतांचे जे वाक्य होते ते तुमच्या जीवनाचं कल्याण करणारे ते वाक्य होते. परंतु त्या वाक्यामध्ये त्यांचा प्रभाव त्यांच्यामध्ये दडलेला होता. त्या वाक्यामध्ये तुम्ही काय केलं, बदल केला, आणि बदल करून काय झालं मग त्याच्यामध्ये तो प्रभाव तुमचा प्रभाव त्याच्यामध्ये आला. त्याच्यामुळे ते संतांचा जो प्रभाव होता तो त्याच्यामध्ये राहिला नाही. त्याच्यामुळे ते कल्याण होणार होतं तुमचं बी आणि समाजाचं. त्या वाङ्मयाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये त्याला तुम्ही पारखे झालेला आहात. त्याप्रमाणे तुमची ही अवकाळच त्याप्रमाणे झालेली आहे, त्या माणसाप्रमाणे. त्याप्रमाणे पुढे सांगतात, तुका म्हणे कण भुसी निवडे कैचा शीण. ज्याप्रमाणे कण आणि भुसा हे एकत्र असेल तर त्यांचा निवाडा त्यांचं पृथक्करण करण्यासाठी काही शीण आहे का, ते सहजच अशा प्रकारचे. कारण की अत्यंत विरोधी ह्या पदार्थ आहेत कण आणि भूस. कणाचा अत्यंत उपयोग होऊ शकतो आणि भुसाचा काही उपयोग होऊ शकत नाही किंवा अत्यंत साधारण त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याप्रमाणे संतांचं जे वाङ्मय आहे ते अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं आहे. ते सगळ्यांचं कल्याण, सगळ्यांना सुखाला प्राप्त करून देणारं ते वाङ्मय आहे. आणि तुमचं म्हणजे एकदम भुसाप्रमाणे आहे, त्याचा काही उपयोग नाही. उलटं ते लोकांना अजून अधःपतनाला ते नेऊ शकतात. जरी तुम्ही त्याच्यामध्ये वैराग्याच्या जरी गोष्टी लिहिल्या, ज्ञानाच्या जरी गोष्टी लिहिल्या, तरी संतांचं जे वाङ्मय आहे तेवढा प्रभाव तुमचा होणार नाही. अशा प्रकारचे हे दृष्टांतच याच्यामध्ये सगळ्या अभंगामध्ये सांगितलेले आहेत. आता पुढं सांगतात, सालो मालो हरीचे दास म्हणून केला अवघा नास. अवघे बचमंगळ केले म्हणते एकाचे आपुले. मोडूनी संतांची वचने करीती आपणा भूषणे. तुका म्हणे कवी जगामध्ये रूढी दावी. आपण सुरुवातीला बघितलं की त्यांच्या अंतःकरणामध्ये कीर्ती व्हावी अशा प्रकारे त्यांची इच्छा आहे. विषय असा आहे की आत्मस्वरूपाचं अज्ञान असेल तर माणसाला कीर्ती व्हावी अशा प्रकारची त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रत्येक इच्छा उत्पन्न झाली की समजून घ्यायचं की आपल्या अंतःकरणामध्ये किंवा आपल्या ठिकाणी अजून अज्ञान आहे आत्मस्वरूपाचं. तसे त्याचप्रमाणे हे देखील आहेत. परंतु अज्ञानाची जाणीव असेल तर तो संतांच्या वाङ्मयामध्ये बदल करणार नाही. तो कीर्तीच्या मागे पडेल, परंतु तो कमीत कमी संतांच्या वाङ्मयामध्ये बदल तरी करणार नाही. परंतु यांना अज्ञानाची जाणीव पण नसावी. त्याच्यामुळे यांनी काय केलं, पूर्ण संतांच्या वाङ्मयामध्येच बदल करण्याचा प्रयत्न केला. एवढं खूप जास्त यांचं घनदाट अशा प्रकारचं ते अज्ञान आहे. तर ते अशा प्रकारचे सालो मालो हरीचे दास म्हणून केला अवघा नास. सालो मालो जे आहेत ते हरीचे दास म्हणून अवघा नाश केला. आम्ही भगवंताचे दास आहोत, आम्ही म्हणजे वैराग्य संपन्न आहोत. अशा प्रकारची आम्ही चांगले प्रकारचे कपडे घालून, टिळा टोपी गंध लावून अशा प्रकारे आम्ही हरीचे दास आहोत. शुभ्र पांढरे एकदम शुभ्र अशा प्रकारचे कपडे घालून, धोतर घालून आम्ही हरीचे दास आहोत अशा प्रकारची रूढी, अशा प्रकारचं आम्ही मिरवत आहोत लोकांमध्ये. आणि असं त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे काय झालं तर केला अवघा नाश. तर त्यांनी त्यांच्या जीवनाचा अवघा नाश अशा प्रकारचे केलेला आहे. सत्यानाश त्यांनी केलेला आहे. आता अवघड आहे, कारण की दुसऱ्या कोणत्या गोष्टी घडल्या असतील तर एखाद्या दिवस होऊन गेलं असतं, परंतु संतांच्या वाङ्मयामध्ये बदल केला ही खूप मोठी चूक त्यांच्याकडून घडलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचा आता खूप त्यांनी नाश अशा प्रकारचा करून घेतलेला आहे. अवघे बचमंगळ केले म्हणती एकाचे आपुले. एकाचे आपुले म्हणती अवघे बचमंगळ केले. एकाचे आहे म्हणजे दुसऱ्यांचे आहे, माऊल्यांचे आहे, संतांचे आहेत आणि काय म्हणतायत आपुले म्हणते. त्याच्यामुळे काय केले, अवघे बचमंगळ केले. त्याच्यामुळे त्यांनी सगळा गोंधळच करून टाकलेला आहे. जर दुसरं काही झालं असतं
तर चाललं असतं, परंतु ही खूप मोठी अशा प्रकारची त्यांनी काय केलेली आहे चूक त्यांनी अशा प्रकारची केलेली आहे. मोडुनी संतांची वचने करीती आपणा भूषणे. संतांची वचने मोडुनी आपणा भूषणे करीती. ती संतांची वचने त्यांनी मोडले. काही त्यांच्या अनुकूल अशा प्रकारचे, काही कठोर अशा प्रकारचे वचन असतील त्याच्यामध्ये त्यांनी काही बदल केले असतील, काही त्यांच्या अनुकूल अशा प्रकारे त्यांनी करून घेतले असतील, तर ते त्यांनी काय केले आहे, त्यांनी भूषण केलं. मी एक कवी आहे, हा माझाच अभंग आहे. तुका म्हणेच्या जागी सालो म्हणे, मालो म्हणे, अशा प्रकारे त्यांनी केलं असेल, तर ते काय केलं आहे, त्यांनी स्वतःला भूषण करण्याचा प्रयत्न त्याच्यामधून केला. परंतु कितीही खोटं हे टिकत नसतं, कारण की निसर्गच असा आहे की तो सत्याला ग्रहण करतो आणि असत्याचा तो त्याग करत असतो. कारण की वास्तव हे सत्य आहे. वास्तव हा परमात्मा आहे आणि परमात्मा हा सत्यस्वरूप आहे. त्याच्यामुळे सत्यस्वरूप अधिष्ठान सत्य असल्यामुळे आद्यस्थ पदार्थ किती खोटा भासला किंवा त्यांनी किती काही खोटा करण्याचा प्रयत्न केला, तर तो टिकू शकत नाही. कारण की अधिष्ठानच मूळ त्याचं कारण हे सत्य स्वरूप आहे. त्याच्यामुळे सत्यच टिकत असतं, असत्य हे कधीही टिकू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जरी हे आपल्या संतांची वचने मोडून जरी स्वतःला भूषण केले असेल, स्वतःला ते भूषणास्पद करण्याचा प्रयत्न केला असेल, तरी ते खूप जास्त दिवस ते टिकू शकत नाही. पुढे सांगतात, तुका म्हणे कवी जगामध्ये रूढी दावी. कवी म्हणून ते जगामध्ये काय रूढी दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. रूढी म्हणजे प्रसार व्हावा, प्रसिद्धी व्हावी, प्रचार प्रसार व्हावा, प्रसिद्धी व्हावी, अशा प्रकारचे ते जगामध्ये काय करत आहेत, रूढी दाखवत आहेत. आता तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये यांच्याविषयी देखील तळमळ आहे. हे त्यांना सांगून दिलं, ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या, तर त्यांच्या अंतकरणातील ही वृत्ती निवृत्त होईल आणि ते देखील क्षमायाचना केली. स्वामी महाराज बाबा सांगत असतात की स्वामी महाराज सांगायचे की आपल्याकडून एखादी चूक झाली तर ती जर का आपण क्षमा मागितली, तिची जी तीव्रता आहे ती कमी होते. पुढच्याच्या अंतकरणामध्ये आपल्याविषयी जो तिरस्काराचा भाव उत्पन्न झालेला आहे किंवा उपेक्षेचा भाव उत्पन्न झालेला आहे, त्याची तीव्रता जी आहे ती कमी होते आणि आपल्या कल्याणाला जो बाध निर्माण झालेला आहे त्या बाधाची देखील तीव्रता कमी होते. त्याच्यामुळे आपली चूक झाली की ती क्षमा मागण्याचे आपलं धाडस असले पाहिजे, आपण ते क्षमा मागितली पाहिजे. असं व्हावं याच्यासाठी तुकोबाराय काय करत आहेत, त्यांच्याविषयी बोलत आहेत. तुकोबारायांचे त्यांच्याविषयी असलेला हा कळवळा आहे. पुढे मग सांगतात आता पुढच्या अभंगामध्ये, जायाचे अलंकार बुडवूनी होती चोर, त्यासी ताडनाची पूजा योग घडे बऱ्या ओजा. अभिलाषाच्या सुखे अंती होती काळी मुखे, तुका म्हणे चोरा होय भूषण मातेरा. जायाचे अलंकार बुडवूनी होती चोर, जायाचे अलंकार बुडवूनी चोर होती. जायाचे आहेत म्हणजे कसे, उसने आणलेले आहेत, जाणारे आहेत, अशा प्रकारचे जे अलंकार आहेत उसने आणले दुसऱ्याकडून, शेजाऱ्याकडून, आणि दिलेच नाही. मग ते बुडवल्यासारखे केले, बुडवलेच त्यांनी, ते दिले नाही म्हणजे दिले नाही, मग ते काय झाले, चोरल्यासारखेच ते झाले. बाबा तर सांगत असतात की दुसऱ्याची जी वस्तू आहे तो किती काही जवळचा असेल तरी पण न विचारता कोणाची वस्तू वापरू सुद्धा नाही. आपण जरी म्हणलो की मी थोडा वेळ वापरतो आणि परत देऊन टाकतो, परत तिथे ठेवून देईल, असं पण नाही, तरी चोरीचं पातक अशा प्रकारचं ते लागत असतं. तर आपण कधीही दुसरीची वस्तू न विचारता वापरू नये. अशी स्थिती असेल तर मग हे तर पूर्ण देण्याचीच यांची वृत्ती संपलेली आहे. दुसऱ्यांचं आणून देखील ते द्यावं असं त्यांना वाटत नाही. तर मग हे काय आहे, ती चोरी त्यांची अशा प्रकारची आहे. जायाचे अलंकार बुडवणी होती चोर, त्याप्रमाणे संतांचे वाङ्मय संतांनी यांच्यासाठी करून ठेवले. संतांनी यांच्यावरती अनंत उपकार केले आणि यांनी काय केलं, त्याच्यामध्ये बदल केला. त्याच्यामुळे काय होणार, आता यांना चोरीचं पातक अशा प्रकारचं लागणार, यांचं खूप अशा प्रकारचं अधःपतन त्याच्यामुळे होणार आहे.
मग अशा प्रकारचे जे चोर आहेत ते आहेत चोर, परंतु त्यांच्याविषयी देखील कळवळ आहे. मग ती कळवळ आहे तर मग काय करावं आम्ही ठीक आहे त्यांना चालू द्या असंच असं नाही. तर त्यांची ताडनाची पूजा योग घडे बऱ्या ओझा. त्यांचं ताडण करावं, त्यांना काही कठोर अशा प्रकारची शिक्षा द्यावी, चोप द्यावा, मार द्यावा. असं जर का आपण केलं तर काय होईल, हीच त्यांची पूजा आहे. अखंडानंद सरस्वतींचं कुठेतरी वाचलं होतं की देवाची एक पूजा आहे, एक प्रकारे की एखाद्या वेळेस आपल्या घरी चोर आला तर त्याला फटके द्यावे. मग तेच काय आहे, म्हणजे तो चोर रूपाने आला ना, मग त्याला फटकेच द्यावे. देवच आहे तो पण त्याला फटके द्यायचे. अशा प्रकारची ही त्याची काय आहे, ही त्याची पूजा आहे. कोणी अतिथी रूपाने आला त्याचा सत्कार करावा. मग देव सगळेच आहे, परंतु तो जो रूप घेऊन तो देव आपल्या घरी आला त्याप्रमाणे त्याची पूजा करावी. त्याप्रमाणे हे जे माणसं आहेत यांची ताडनाची यांची पूजा आहे, यांना ताडण करावं हीच यांची पूजा आहे. योग घडे बऱ्या ओजा, बऱ्या ओजा योग घडे. चांगल्या प्रकारे एखाद्या वेळेस काय होतं, चांगल्या रीतीने त्यांच्यावरती योग घडे, म्हणजे चांगल्या प्रकारे एखाद्या दिवशी काय होतो, योग जुळून येतो आणि त्यांच्यावर ताडनाची पूजा त्यांची होते. म्हणजे त्यांची एक दिवस अशी कधीतरी उघडकीस ती चोरी येते आणि ते सापडले जातात आणि लोकांचा मार ते खात असतात. त्याप्रमाणे तुम्ही जरी हे केलं असेल, एक दिवस सर्व लोकांच्या लक्षात येईल, महापुरुषांच्या लक्षात येईल आणि तुमचा देखील अपमान ते करतील. आता पुढे सांगतात, अभिलाषाच्या सुखे अंती होती काळी मुखे. अभिलाषाच्या सुखे अंती काळी मुखी होती. वरवरच्या अशा प्रकारचा हवरेपणा जो आहे, वरवरचा जो इच्छा आहे त्यांच्या अंतकरणातली की आपली कीर्ती व्हावी आणि याच्यापासून ते त्यांना जे होणारं सुख आहे, त्या सुख त्यांना आता वाटतंय बरोबर वाटतंय, चांगलं वाटतंय, परंतु अंती काळीमुखी होती. शेवटी काय होणार आहे, त्यांचं काळेमुख होतील. म्हणजे त्यांची काय होईल, फजिती अशा प्रकारची होईल, त्यांची अपकीर्ती होईल. चोराला चोर म्हणलं तर काही नाही, परंतु जो साधू म्हणून घेतलं त्याने बरेच दिवस नंतर काळमुख त्याचं झालं तर ते खूप वाईट गोष्ट त्याच्यासाठी आहे. अशा प्रकारची गोष्ट असल्यामुळे तुम्ही काय असं करू नये. तुमची नंतर हे काळेमुख तुमचे होतील, तुमची अपकीर्ती होईल, फजिती तुमची समाजामध्ये होईल, साधू संतांमध्ये होईल. त्याच्यामुळे तुम्ही असं काही कृत्य करू नका, असं तुकोबा सांगतात. तुका म्हणे चोरा होय भूषण मातेरा. तुका म्हणे चोरा मातेरा भूषण होय. म्हणजे त्यांची दुर्दशा वाटोळ होणं हेच त्यांना भूषण आहे, किंवा भूषण मातेरा होय, किंवा त्यांनी जे भूषणास्पद ह्या गोष्टी केलेल्या आहे, त्यांना असं वाटतं की भूषण व्हावं ह्या इच्छेने ज्या गोष्टी केलेल्या आहे तर त्या काय आहे, ते भूषणच त्यांना काय मातेरा म्हणजे त्यांचं फजिती दुर्दशा किंवा त्यांना ते मातीमध्ये घालणारा अशा प्रकारचं आहे. तेच चोराला काय होतं, भूषणच आहे. काव्य करणं काही चुकीचं आहे का, भगवंताचं नामस्मरण ते त्याच्यामध्ये गुणानुवाद त्याच्यामध्ये करणं हे चुकीचं नाही, परंतु ती चुकीचं म्हणजे चोराचं आहे. त्या चोराचं असल्यामुळे ते मातेऱ्याला कारण होतं. त्याप्रमाणे तुम्ही जे करत आहात ते काही चांगलं नाही, कारण की ते दुसऱ्यांचं तुम्ही घेत आहात आणि ते संतांचं घेत आहात. दुसऱ्या एखाद्याच्या साध्या सुध्या माणसाच्या एखाद्याचं कोणाचं बदल केला असता तर चाललं असतं, परंतु हे संत जे आहेत ते अत्यंत कळवळ्यांनी त्यांनी अंतकरणाच्या कळवळ्याने अनुभूतीने आणि समाजाच्या कल्याणासाठी ते लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू नका. पुढच्या अभंगामध्ये सांगतात, कालवूनी विष केला अमृताचा नाश, ऐशी अभाग्याची बुद्धी सत्यलोपी नाही शुद्धी. नाक कापुनी लावे सोने कोण अलंकार लेणे, तुका म्हणे बावी मोडूनी मदार बांधावी. कालवूनी विष केला अमृताचा नाश. विष कालवूनी अमृताचा नाश केला. एखाद्याला अमृत प्राप्त झालं आणि त्याने काय केलं तर त्याच्यामध्ये विष कालवलं, की त्याला वाटलं असेल की याचा प्रभाव आपण वाढवू, परंतु त्याचं काय होलंय, त्याचा नाशच झाला. म्हणजे ते अमृताचा देखील नाश त्याच्यामुळे झाला. ते खरं पाहिलं तर त्या अमृत स्वरूपाला ते प्राप्त करून देणार होतं अमृत, परंतु याने काय केलं, त्याच्यामध्ये विष कालवलं. विष कालवल्यामुळे अत्यंत विरुद्ध त्याचा परिणाम झाला.
जे वरती जायचं होतं ते अत्यंत खाली अशा प्रकारे म्हणजे अत्यंत विरुद्ध प्रकार त्याचा झाला. आकाश पाताळासारखा त्याचा परिणाम झाला. त्याप्रमाणे तुम्ही संतांच्या वाङ्मयामध्ये बदल केल्यामुळे झालेला आहे. ऐशी या भाग्याची बुद्धी सत्यलोपी नाही शुद्धी. अशा प्रकारची जो अभाग्य आहे, माऊली म्हणतात की दैवहत तो अशा प्रकारचा आहे, ज्याने आपले भाग्य होतं, संतांचं वाङ्मय हातामध्ये आलेलं होतं, परंतु त्याने काय केलं, त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. ऐशी या भाग्याची बुद्धी सत्यलोपी नाही शुद्धी. अशा जो दुर्भाग्य मनुष्य आहे त्याला काय बुद्धी सुचल याचं काही सांगता येत नाही. तर त्याने काय केलं, सत्यलोपी, सत्य जे आहे, आता माऊलींचे शब्द जे आहेत त्याच्यामध्ये थोडा देखील बदल होऊन चालत नाही. त्यांनी लई ते तंतोतंत अशा प्रकारचं लिहिलेले आहे. मारुती बाबा सांगत असतात की माऊली जरी परत आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी लिहायची म्हणली तर ती आता जी लिहिलेली आहे तशी होणार नाही, त्याच्यापेक्षा सरस होईल, अशी होणार नाही. अशा प्रकारचे जे शब्द लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये असं काहीच त्याचे इकडं शब्द इकडं पण नाही, काहीच नाही. ते लिहिलेले आहे ते अत्यंत ठोस अशा प्रकारचे लिहिलेले आहेत. तर मग सत्यलोपी जे सत्य अशा प्रकारचे शब्द आहेत ते लोपी त्यांना झाकून टाकतो, त्यांना बाजूला करतो. अशा करून देखील नाही शुद्धी, त्याची त्याला जाणीव पण नाही, भान पण नाही की अरे आपण हे कोणाच्या शब्दांच्या मध्ये फेरबदल करत आहोत, याची त्याला जाणीव देखील नाही. नाक कापुनी लावी सोने कोण अलंकार लेणे. नाक कापलं आणि त्याच्या ठिकाणी सोनं लावलं तर किती काही ते अलंकाराचा नाकाचा आहे. तो नाक कापून त्याच्या ठिकाणी किती काही लावलं, नंतर डबल जरी लावलं तरी तो त्याची सर त्याची काढू शकत नाही. कोण अलंकार लेणे, आणि ते लावलेलं जे अलंकार आहे ते कोण लेणे, ते काय शोभा आणणार आहे त्याला, ते काय अशा प्रकारचं त्याला भूषणास्पद होणार आहे, ते त्याच्यामध्ये काही शोभा त्याच्यामध्ये वाढवणार आहे का, नाही. नाक लोपणी कापुनी सोने लावी अलंकार कोण लेणे, ते जे अलंकार आहे ते कोण लेणे म्हणजे ते कोणत्या प्रकारचं असं भूषण ते उत्पन्न करणार आहे, कोणचं ते त्याच्यामध्ये सौंदर्य उत्पन्न करणार आहे, तर करणार नाही. नाकावरतीच सगळं अवलंबून आहे. त्याप्रमाणे तुम्ही हे केलेलं आहे. तुका म्हणे बावी मोडूनी मदार बांधावी. तुका म्हणे बावी मोडूनी मदार बांधावी. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाने गावामध्ये मोठी विहीर होती, ती विहीर मोडून टाकली आणि त्याच्यावरती काय बांधलं, मदार म्हणजे थडकं त्याच्यावरती बांधलं. आता त्या विहिरीवरती सर्वांचं जीवन त्याच्यावरती चाललं होतं, सगळ्यांना प्यायला पाणी भेटत होतं, सगळ्यांना सगळ्या गोष्टी त्याच्यावरती चालल्या होत्या, जीवन त्याच्यावर चाललं होतं त्यांचं. आता मदार थडगा त्याच्यावर बांधून काय फायदा आहे, त्याचा काय फायदा आहे का, काही फायदा नाही. त्याप्रमाणे तुम्ही केलेलं आहे. कणभुसाच्या आधारे परिती निवडिता बरे, काय घोंगाने पाधानी ताकामध्ये घाटी लोणी, सुईने पुढे चेटा काय लपविसी चाटा, तुका म्हणे ज्ञान दिमाखाची भणभण. कणभुसाच्या आधारे परिती निवडिता बरे. कणभुसाच्या आधारे, कण आणि भूस हा जो ह्या दृष्टांताच्या आधाराने आपण काय करू शकतो, त्याच्यामधले हे जे वाङ्मय आहे, हा जो दृष्टांत आहे त्याचप्रमाणे आपण हे जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयामधील यांचे म्हणजे हे ठक अशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांचं शब्द आणि माऊलींचे जे शब्द आहेत, संतांचे जे शब्द आहेत ते आपण बाजूला करू शकतो. त्याप्रमाणे भूस हे उडून जातं आणि कण हे धान्य जे आहे ते खाली राहतं. हे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे यांचे जे शब्द आहेत ते सहजच आपण त्याचा उच्चार केला तर हे सहजच उडून जाणार आहेत भुसाप्रमाणे. अशा प्रकारचं एक आहे. किंवा कण भुसाच्या आधारे, कण जे आहेत ते भुसाच्याच आधारे आहेत, ते टरफलाच्याच आधारे आहेत, परंतु परी ते निवडिता बरे, परंतु त्यांचा निवड करणं हेच योग्य आहे. त्याचा निवड केला नाही आणि तसेच ते जर का ठेवलं तर ते भूस जे आहे ते अत्यंत अशा प्रकारचे बाधा आपल्या शरीरामध्ये उत्पन्न करू शकतं. त्याप्रमाणे हे संतांच्या वाङ्मयामध्ये तुम्ही शब्द घातलेले आहेत ते म्हणजे तुम्ही
संतांच्यामध्ये घातलेले आहेत, परंतु ते निवडिता बरे. पण आम्ही ते तसे ठेवणार नाही, त्यांना बाजूलाच आम्हाला करावं लागेल. कारण की आमच्या मनामध्ये देखील पुढे जे लोक येणार आहेत त्यांच्याविषयी आमच्या मनात देखील कळवळा आहे. त्यांचं कल्याण व्हावं, आमच्याही कल्याणाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते शब्द तसे ठेवून चालणार नाही, ते वेगळे करावेच लागतील. काय घोंगाने पाधानी ताकामध्ये घाटी लोणी. घोंगाने पाधानी ताकामध्ये काय लोणी घाटी. जी घोंगाने पाधानी स्त्री आहे, म्हणजे जी मूर्ख, घाणेरडी, ओंगळ, म्हणजे वेडी अशा प्रकारची स्त्री आहे, ती काय काय करण्याचा प्रयत्न करते, ताकामध्ये लोणी घाटण्याचा ती प्रयत्न करते. घाटण्याचा म्हणजे एकत्र करण्याचा प्रयत्न करते, कालवण्याचा प्रयत्न करते, मिश्रण त्यांचं करण्याचा प्रयत्न करते. परंतु ताकामधून एकदा लोणी बाजूला झालं की परत ते ताकामध्ये ते मिसळत नाही. त्याप्रमाणे तुम्ही ह्या संतांच्या वाङ्मयामध्ये तुमचे शब्द अशा प्रकारचे, खरं तर अपशब्द अशा प्रकारचे तुमचे जे आहेत ते त्यांच्यामध्ये तुम्ही मिश्रित करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, परंतु ते कधीही मिश्रित होणार नाही. संतांचं त्या शब्दामागे पूर्ण जीवन त्यांनी ओतलेलं आहे, तुमचं काही खरं नाही. सुईने पुढे चेटा, काय लपविसी चाटा. चाटा सुईने पुढे चेटा काय लपविसी. अगं चावटे, अशा प्रकारची तू आहेस, तू काय सुईने पुढे चेटा लपविसी. म्हणजे आपल्या मुलाला तू सुईने पुढे, म्हणजे जी बाळंतपणाचं जे काम करणारी जी असते तिला सुईनी म्हणतात. त्याच्यापुढे तू काय गर्भातले असलेल्या मुलाला तू काय लपवणार आहेस, त्याच्यापुढे लपवून चालणार नाही. तुका म्हणे ज्ञान दिमाखाची भणभण. तुमचं जे ज्ञान आहे, तुकोबाराय म्हणतात की तुमचं जे ज्ञान आहे ते दिमाखाची भणभण, म्हणजे दिमाखाची म्हणजे डौलाची अशा प्रकारची स्वैरपणे येत असतात. शब्दाच्या कानठळ्या बसवणारी तुमची काय आहे, बडबड आहेत. तुमची जी भणभण तुम्ही हिंडत आहात ते कानठळ्या आमच्या कानाला बसवणारे तुमचे शब्द आहेत. म्हणजे अत्यंत आमच्या अंतःकरणामध्ये अस्वस्थता निर्माण करणारे तुमच्या ह्या गोष्टी आहेत, त्या काही योग्य नाहीत. त्या आमच्या अंतःकरणाला कधीही रुजू होणार नाही, मान्य होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ह्या अशा काही गोष्टी करू नका. आता पुढे सांगतात, विकाला तेथे विका, माते नाव ठेवणी बुका. माती बुका नाव ठेवणी विकाल तेथे विका. तुम्हाला जिथे विकायचं तिथे विका, तुम्ही विकायचं तिथे विका, परंतु इथे विकल्या जाणार नाही. विकाल तेथे विका म्हणजे मूर्खांचे जे बाजार आहे, जिथे काहीच त्यांना कळत नाही, अशा प्रकारे त्यांना माती काय आहे, बुक्का कसा असतो हे त्यांना कळत नाही, त्या ठिकाणी तुम्ही विका. परंतु ह्या ठिकाणी तसं जमणार नाही. आम्हाला माती काय आहे व बुक्का काय आहे याच्यामधला आम्हाला फरक कळतो, त्याच्यामुळे इथे तुम्हाला ते जमणार नाही. त्याप्रमाणे तुम्ही जे कवित्व करत आहात, तुम्ही जे संतांच्या वाङ्मयामध्ये बदल करत आहात, तो तुम्ही इकडे तिकडे करा. दुसरीकडे तुम्ही महाराष्ट्रभर फिरा, पूर्ण भारतभर फिरा, पूर्ण तुम्ही विदेशातही जाऊन या, परंतु इथे जमणार नाही. आम्हाला तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. आम्हाला ते लक्षात येतं की खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय, किंवा कोण हे अनुभूतीपूर्वक बोलतंय, कोण वर बोलतंय, हे आमच्या लक्षात येतं. त्याच्यामुळे तुम्ही काय करताय, हे जे बदल करताय, तुम्ही जे स्वतःचं कवित्व मिरवण्याचा प्रयत्न करताय, हे आमच्या पुढे चालणार नाही. कारण की आम्हाला चाचणी कळते. हा तो निवाड्याचा ठाव, खरा खोटा निवडे भाव. हा तो निवाड्याचा ठाव, हे जे आमचं ठिकाण आहे तर निवाड्याचं ठिकाण आहे, न्यायाचं ठिकाण आहे, निर्णयाचं ठिकाण आहे. या ठिकाणी तुमचं जे म्हणजे इथे न्याय केला जातो, इथे निवाडा केला जातो, इथं निकाल अशा प्रकारचा केला जातो. कशाचा, खरा खोटा निवडे भाव. म्हणजे इथे पदार्थ खरा आहे का खोटा आहे हे इथे निवाड, इथे पृथक्करण इथे होते. इथे काही तसंच ठेवून, म्हणजे जसं तुम्ही आणलं तसंच आम्ही स्वीकारत नाही. आम्ही खऱ्या खोट्याचे परीक्षण करूनच आम्ही त्याचा स्वीकार करतो. गर्रेवारे हा विधी, पोट वाढविले चिंदी. गर्रेवारे
चिंधी पोट वाढविले आणि हा विधी. जी गरोदर अशा प्रकारची म्हणजे चिंधी वाढविले आणि म्हणजे वरवरची गरेवारी म्हणजे वरवरची गरोदर म्हणजे दिखाऊ अशा प्रकारचे चिंध्या वाढवून जी गरोदर झालेली आहे अशा प्रकारची जी आहे तिने काय केलं, चिंध्या लावल्या आणि मी गरोदर आहे आणि माझे आता हा विधी जो आहे डोहळ्याचा विधी किंवा ती अशा प्रकारे दाखवायला लागली, विधी म्हणजे दाखवायला लागली ती की मी गरोदर आहे, आता माझे डोळ्याचा विधी जो आहे तुम्ही पुरवा, मला चांगलं चांगलं अशा प्रकारची माझी इच्छा होत आहे, डोळे होत आहे ते तुम्ही मला खायला प्यायला द्या डोळ्यानुसार. ते अशा प्रकारचे ज्याप्रमाणे आपल्या भोगांसाठी त्याचा उपयोग करते तो अशा प्रकारचा पवित्र अशा प्रकारचा तो विधी आहे आपल्या संस्कृतीमधला, परंतु ती तिच्या याच्यासाठी ती हे करण्याचा प्रयत्न करते, तिचा उपयोग करण्याचा प्रयत्न करते. त्याप्रमाणे तुम्ही हे संतांच्या वाङ्मयामध्ये बदल करून किंवा वरवरचं तुमचे वाक्य दाखवून कवित्व मी कवी आहे अशा प्रकारच्या लोकांमध्ये, सामान्य लोकांमध्ये फसवणूक करून तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काही अनुकूल अशा प्रकारचे भोग मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. लावू जाणे विल्हे तुका साचाने कल्ले. तुका साच आणि कल्हे विल्हे लावू जाणे. तुकाराय म्हणतात की मी साच काय आहे आणि कल्हे म्हणजे मुलामध्ये लिहिले खोटे हे कोणतं आहे याची विल्हेवाट व्यवस्था लावण्यामध्ये याचं मी जाणतो, याची व्यवस्था करण्याचं मी जाणतो. त्याच्यामुळे तुम्ही माझ्यापुढे हे करण्याचा प्रयत्न करू नका. माझ्यापुढे त्या तुमच्या शब्दांवरती काव्याचं अभंगांचं रूप त्याला हे पुट त्यांना देऊन तुमचं वाङ्मय, तुमचे कवित्व, तुमचे अपशब्द माझ्यापुढे आणण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. मला त्याची विल्हेवाट म्हणजे त्याचा निकाल लावण्याची, त्याची व्यवस्था लावण्याचं मी चांगलं अशा प्रकारचं जाणतो. विषयी अद्वय त्यासी आम्ही शिवू नये, देव तेथुनी निराळा असे निष्काम वेगळा, वासनेची बुंती तेथे कैची ब्रह्मस्थिती, तो का म्हणे असता देही तेथे नाही जमती. विषयी अद्वय त्यासी आम्ही शिवू नये म्हणजे विषयी अद्वय म्हणजे विषया वाचून दुसरं काही जाणतच नाही अशा विषयी अद्वय, किंवा विषयी अद्वय म्हणजे दुसरा अर्थ आहे की विषयाच्या ठिकाणी एकरूप म्हणजे अत्यंत तुष्यंडी सगट त्या विषयामध्ये बुडालेला आहे, आपण बुडालेलो आहोत अशा प्रकारचे त्याला जाणीव नाही, इतका तो त्या विषयामध्ये प्रवृत्त आहे. त्यासी आम्ही शिवू नये, त्याचा आम्हाला स्पर्श देखील होऊ नये, आम्हा हरिदासांना त्याच्याशी आमचा संबंध येऊ नये, कारण की त्याची संबंध आला की त्याचा प्रभाव आमच्यावर होऊ शकतो, त्याच्यामुळे त्याची संगती आम्हाला प्राप्त होऊ नये. देव तेथुनी निराळा असे निष्काम वेगळा, आणि आम्ही जे साधना करत आहोत, जो परमार्थ करण्याचा प्रयत्न करत आहोत तो भगवंताच्या प्राप्तीसाठी करत आहोत, देवाच्या प्राप्ती होण्यासाठी आम्ही परमार्थ करत आहोत, आणि तो देवच तेथून काय आहे अशा प्रकारचा जो मनुष्य आहे विषयी अद्वय, तर तेथून देव निराळा आहे, देव तेथून निराळा असे निष्काम वेगळा. देव तेथून निराळा आहे, वेगळा आहे म्हणजे, आणि असे निष्काम वेगळा, निष्काम आहे म्हणजे त्याच्यापासून एवढा दूर आहे की त्याचं काहीच घेणं देणं देवाला नाही, एवढा देव त्याच्यापासून वेगळा आहे. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नये मन, अशा प्रकारचे या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभव वाचून बडबडते. अशा प्रकारचं तुमचं हे काव्य आहे की वासनेचा क्षय तुम्ही केलेला नाही, इंद्रियांचा जय तुम्ही केलेला नाही, आणि तुम्ही अत्यंत उच्च टोकाच्या अशा प्रकारच्या तुम्ही गप्पा मारत आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिहित आहात, ते काही उपयोगाला येणार नाही. वासनेची बुंथी तेथे कैची ब्रह्मस्थिती, वासनेची बुंथी म्हणजे खोळ आच्छादन अशा प्रकारचे वासनेचं आहे, आणि तिथे तो किती काही म्हणाला की अहम ब्रह्मास्मी वगैरे, मी ब्रह्मस्वरूप आहे, मी वासुदेव तत्वता, तो किती काही म्हणाला
किती काही त्याने त्याचं काव्यही निर्माण केलं आणि अंतःकरणामध्ये इच्छा जर असेल तर तेथे काहीची ब्रह्मस्थिती. कारण की ब्रह्मस्थिती प्राप्त होणं हे एक हे जे ब्रह्मस्थिती प्राप्त होणं हे वासना तेथे राहू शकत नाही का. जयासी फावली ब्रह्मरस गोडी, जयासी ब्रह्मरस गोडी जयासी फावली वासना निमाली समूळ ज्याची. आत्मस्वरूप प्राप्त झालं. आत्मानं चेद विजयानियात अयमस्मिती पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीरमानुसंजुरित. अशा प्रकारची स्थिती आहे. आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर कसल्याही प्रकारची वासना इच्छा राहत नाही आणि तुमच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे कीर्ती व्हावी, प्रसिद्धी व्हावी, तर तिथे राहू शकत नाही. तुम्ही हा प्रयत्न करायला प्रवृत्त झाला तेव्हाच तुमचं अज्ञान, तुमचं हरिभक्तपणाचा ढोंग त्याच्यामध्ये दिसून स्पष्ट झालेला आहे. तो का म्हणे असता देही तेथे नाही जमती, देही असता तेथे जमती नाही. जोपर्यंत ह्या देहाच्या विषयी तादात्म्य आहे, आत्मबुद्धी आहे, म्हणजे मी देह आहे अशा प्रकारची जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये धारणा आहे तोपर्यंत तेथे जमते नाही. तोपर्यंत देवाजवळ ह्या गोष्टी मान्य होत नाही. तुम्ही जर का ह्या देहापासून मी भिन्न आहे, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, अशा प्रकारचे तुमच्या जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत भगवंत देखील मज लागी शरण रेगिजे आणि जीवत्वेचे असे धिकया बोला न लजिजे प्रज्ञा केवी. अशा प्रकारचं भगवंताची इच्छा आहे की मला जर का शरण येत असेल तर ह्या जीवत्वाचा बाध करावा, ह्या देह मी आहे अशा प्रकारची भ्रामक धारणा आहे तिची निवृत्ती करावी, अशा प्रकारच्या देवाची इच्छा असल्यामुळे तुम्ही जोपर्यंत ह्या देह मी आहे अशा प्रकारची तुमची जोपर्यंत धारणा आहे तोपर्यंत देव तुम्हाला जवळ करणार नाही. पुढे सांगतात, नमितो या देवा माझी एके ठाई सेवा, गुण अवगुण निवाडा म्हैस म्हैस रेडा रेडा. जनी जनार्दन साक्ष त्यासी लोटांगण, तो का म्हणे खडे निवडो दळणी घडघडे. नमितो या देवा नमितो माझी एके ठाई सेवा. मी भगवंताला नमस्कार करतो कारण की माझी एके ठाई सेवा म्हणजे माझे एका ठिकाणी एकनिष्ठ मी आहे. पांडुरंगाविषयी देवाविषयी मी एकनिष्ठ आहे. मला माझ्या अंतःकरणामध्ये दुसरी कोणती इच्छा नाही, दुसऱ्या कोणत्याविषयी महत्त्वबुद्धी माझ्या अंतःकरणामध्ये नाही. त्याच्यामुळं मी या देवाला नमस्कार करतो आणि मी एकनिष्ठ अशा प्रकारचा आहे. मी त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. जरी तुम्हाला बोलत असलो तरी ही देखील माझी भगवंताची सेवाच माझी याच्यामधून आहे. गुण अवगुण निवाडा म्हैस म्हैस रेडा रेडा. व्यावहारिक दृष्टीने देखील म्हैस कोणता आहे, रेडा कोणता आहे, गुण कोणता आहे, अवगुण कोणता आहे हे देखील आम्हाला व्यवहार दृष्टीने कळतं. परमार्थ दृष्टीने तर सगळं आत्मस्वरूपच आमच्या दृष्टीला आहे, परंतु व्यवहार दृष्टीने जरी बाबा सांगत असतात की आत्मस्वरूप हे परिपूर्णच आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूप जे आहे ते असंगच आहे. त्याच्या ठिकाणी कधीही विकार उत्पन्न झालेला नाही. परंतु जे परमार्थ करायचं, जे जीवन जगायचं ते व्यावहारिक दृष्टीने आपल्या अंतःकरणाची जी स्थिती आहे ती उच्च अशा प्रकारचे करण्यासाठी जीवन जगायचं आहे. तर आम्ही देखील गुण अवगुण जो निवाडा आहे, जो निर्णय आहे, निर्णय करतो तो व्यवहार दृष्टीने आम्ही करतो. कारण की व्यवहार दृष्टीने सगळ्यांचं कल्याण, व्यावहारिक सत्तेच्या दृष्टीने सगळ्यांच्या अंतःकरणाची स्थिती झाली पाहिजे. व्यावहारिक दृष्टीने अंतःकरणाची स्थिती झाली नाही तर ते व्यावहारिक जे अंतःकरण आहे ते अंतःकरणाची प्रातिभासिकतेमध्ये रूपांतर होणार नाही आणि ते वास्तवतेमध्ये त्याचं परिणती होणार नाही. त्याच्यामुळे व्यवहार दृष्टीने देखील गुण अवगुणाचा निवाडा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जनी जनार्दन साक्ष त्यासी लोटांगण. जनी जनार्दन साक्ष अशा प्रकारची आमची अनुभूती आहे की जनी जनार्दन जनामध्ये म्हणजे सर्व लोकांमध्ये जनांमध्ये सगळा जनार्दन जो परमात्मा आहे तो व्याप्त आहे अशा प्रकारची आमची धारणा आहे. आणि त्यासी लोटांगण अशा प्रकारचे आम्ही त्याच्यामुळे व्यावहारिक दृष्टीने आम्ही सगळ्यांना परमार्थिक दृष्टीने आम्ही सगळ्यांना लोटांगण देखील घालतो.
परंतु व्यवहार दृष्टीने गुण अवगुण निवाडा. परंतु व्यवहार दृष्टीने आम्ही गुणाचा आणि अवगुणाचा आम्ही निर्णय मात्र करणारच आहोत. आणि पारमार्थिक दृष्टीने आम्ही सर्वांना नमस्कार अशा प्रकारचा करतो. आणि याच्यामध्ये आम्ही जर का पारमार्थ स्वरूप असणारी जी वस्तू आहे म्हणजे वास्तव जे आत्मस्वरूप आहे त्याच्या ठिकाणी जर का आम्ही स्थित राहिलो तर ह्या लोकांचं कल्याण होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला जरी बोलत असलो तरी आमची त्याच्यामध्ये तळमळ आहे की तुम्ही देखील ह्या अवगुणापासून दूर व्हावं. या संतांचं एवढं कल्याणकारक असणारं जे वाङ्मय आहे त्याच्यामध्ये तुम्ही बदल न करता त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे नावं न घालता तुम्ही त्याच्याशी शरण व्हा. अहो हे अभंग म्हणजे आमच्या कल्याणासाठी माऊलींनी करून ठेवलेले आहेत. त्याच्यासाठी ते आम्ही आमच्या जीवनात उतरवू अशा प्रकारचे तुम्ही संकल्प करा, निर्णय करा. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. नाहीतर आमची अनुभूती तर अशी आहे की जनी जनार्दन अशा प्रकारचा आमचा अनुभव आहे. तुका म्हणे खडे निवडू दळणी घडघडे. तुका म्हणे खडे दळणी घडघडे निवडू. घडघडे निवडू. खडे जे आहेत दळणामध्ये काही खडे असतात तर ते खडे गडगड गडगड अशा प्रकारचा आवाज त्या जात्यामधून यायला लागला की समजून जायचं त्याच्यामध्ये एखादा दगड त्याच्यामध्ये आलेला आहे. त्याप्रमाणे संतांच्या वाङ्मयामध्ये तुम्ही थोडा जरी बदल केला असेल तर एखादं चरण जरी वाचलं तेवढंच पुरेसं आहे की तुमचं हा शब्द याच्यामध्ये तुम्ही घातलेला आहे. एवढं हे संतांचं वाङ्मय प्रभावी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बाजूला करण्यासाठी काही वेळ लागणार नाही. तुम्हाला वेळ लागणार नाही परंतु तुमचं कल्याण व्हावं याच्यासाठी आम्ही सांगत आहोत. त्याच्यामुळे तुम्ही ही वृत्ती जी आहे ही सालोमालो जी वृत्ती आहे ती तुम्ही सोडून द्या. ही अशा प्रकारची तुम्हाला आम्ही विनंती करतो. तुम्हाला आमची काही कठोर शब्द तुम्हाला लागले असतील तर ते पण तुम्ही याच्यामध्ये काही त्याचं वाटून घेऊ नका. त्याच्यामुळे तुम्ही पण तुमचं कल्याण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. अशा प्रकारची ही सालोमालो जी वृत्ती आहे की आपण देखील संतांच्या वाङ्मयावरती कीर्तन प्रवचन करतो, बोलण्याचा प्रयत्न करतो. तर ते संतांच्या वाङ्मयाची जी अनुभूती आहे ती आपल्याला देखील प्राप्त व्हावी. तर आपण देखील त्याचा जर का लौकिक प्राप्त होण्यासाठी जर का त्याचा उपयोग केला तर आपल्या जीवनाचं देखील काही कल्याण आपलं होणार नाही. अशा प्रकारच्या ह्या पवित्र वायुमंडलामध्ये हे शब्द हवेत सोडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. दुसऱ्या याच्यामध्ये कोणाला उपदेश करावा असं काही नाही. याचा काही उपयोग कोणाला झाला तर होईल, चांगली गोष्ट आहे. पहिला आमच्या जीवनामध्ये याचा उपयोग व्हावा अशा प्रकारची इच्छा माऊलींच्या चरणी करतो आणि येथेच अशा प्रकारची सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.